अजूनही बरसात आहे। अगं मनूचं लग्न होऊच दे लवकर, पण तिच्या पाठोपाठ जर तुझं आणि निखिलचं लग्न झालं ना तर किती बरं होईल। म्हणजे माझ्या मनावरचं सगळं ओझच निघून जाईल। आई तुला माहितीये का, निखिल लहान आहे माझ्यापेक्षा। मग आता झालं? अगं जगात असे कित्येक कपल्स आहेत ज्यांच्यात मुली मुलांपेक्षा मोठ्या आहेत, काही फरक पडत नाही। बरं 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 बघूया, ओके। पण आता मला हा विचार नाही सुचणार आहे। आणि आई तू मनात लगेच सनईची कॅसेट वाजवायला लागू नकोस, मला प्रेशराईज करू नकोस, ओके। अहो अहो तुमच्या लक्षात आलं का, नाही म्हणाली नाहीये। आई आई तुम्ही ना सोडू नका, तुम्ही मागे लागा मीराताईच्या, कारण मला असं वाटतंय इथेच तिचं लग्न होण्याचे जास्त चान्सेस आहेत। कशी ग माझी गुणाची बाई, आतापर्यंत पहिल्यांदा माझ्या मनाला पटेल असं काहीतरी बोललीस। काहीतरी वेगळंच। चल चल भाजी आत नेऊन ठेव, मागे लागा। माझं पण हेच म्हणणं आहे, मेडिकल फॅटर्निटीच्या लोकांना विचारा ना की ही सिच्युएशन कशी हँडल करायचं ते। पॉलिटिशियन्सना काय विचारताय, ते काय सांगणार आहेत? अशा वेळेला आपण काय करायचं माहितीये का, पॉलिटिशियन्सना आपल्या बाजूने वळून घ्यायचं। नाहीतरी शेवटी ते गुपचूप सल्ला मागायला कोणाकडे जाणार, आपल्याकडेच ना। आता लोक आजारी पडतायत, पडत राहणार आहेत, मग त्याचा फायदा कोणीतरी सोम्या गुम्याने घेण्यापेक्षा आपण घेऊया ना, आपल्याला निदान नॉलेज तरी आहे रे। एक्झॅक्टली, मी हेच म्हणत होतो। या या थँक्यू। अरे काय आहेत कुठे तुमचे चिरंजीव पुढे गादी चालवणारे? येतोय, येतच असेल। मधुरा जरा प्लीज आदिराजला फोन करून बघतेस का कुठपर्यंत आला? हो हा आधी कुठे आहेस? ओके 2 मिनिटात पोहोचतोच आहे। ओके। पेशंट बघितलेच पाहिजेत आणि ह्या वयात तर प्रॅक्टिस भरपूर केलीच पाहिजे। काय ह्या वयात जर का भरपूर प्रॅक्टिस केली ना तर आपल्या वयाचं होईल तेव्हा जरा कुठे निवांतपणा येईल। हो हो, अरे धो धो चालली आहे प्रॅक्टिस त्याची। आणि आता माझं हे नवीन नर्सिंग होम सुरू होतंय ना, ते सगळं तोच बघणार आहे। बरं रे, तुझ्या हाताशी तुझा मुलगा तरी आहे। आमच्याकडे आम्हाला मुलगी, बरं तिला काही डॉक्टर व्हायचं नव्हतं, अर्थात जमलंही नसतं म्हणा तिला। आता एवढा सगळा मोठा पसारा सांभाळणार आहे कोण? बरं मी तिला म्हणतोय की बाई तू लंडन अमेरिकेला जा, तिकडचा एखादा मुलगा बघ येणार आहे वगैरे, तर मला म्हणते की तुम्ही एकटे पडाल म्हणून। आता माझ्या मुलीच्या तोडीचा नवरा मिळाला हवा की नाही? ते एवढं सगळं जे आहे ते कोणा चोरापुराच्या हाती द्यायचं का, सांग ना मला। मग एवढी वर्ष का नाही जमलं? म्हणजे काय हो, तिला करायचं नव्हतं म्हणे लग्न। हल्लीची मुलं त्यांच्या आयडियाज काहीतरी वेगळे असतात। जाहिराती बनवते ती, त्याच्यामध्ये लग्न करायला वेळ मिळत नाही म्हणे। अरे आमच्या आदिरतही तेच आहे, म्हणजे ह्या करिअरच्या नादात लग्न करायला वेळच नाहीये म्हणे। पण मग आपण वेळ आणूया ती आता। अरे या या या, लेट मी इंट्रोड्यूस Dr. Pradeep Venchapayan, the great, and my son, Adiraj. हॅलो, हा तोच आहे ना जो आमच्याकडे येण्याची टाळाटाळ करत होता? आमच्याकडे आला नाही जेवायला तू? I'm extremely sorry for that. नो प्रॉब्लेम, आम्ही आलोय की। आणि आदिराज, मीट सानिका, डॉक्टर वैशंपायांची मुलगी। सानिका,
अधिराज, हाय. अधिराज, say hello to Sanika. हाय. आधी तुला कॉफी आणू? नाही नको. अरे कमॉन, असं काय करताय? घ्या कॉफी, बसा बसा, आमच्याशी गप्पा मारा. अरे आपल्याशी काय गप्पा मारणार तो? त्या दोघांना गप्पा मारू दे ना. अधिराज, सानिकाला आपलं घर दाखव. प्लीज. सी, ब्युटिफुल कपल. हे आत्ता कॉफी वगैरे सगळं ठीक आहे, पण एकदा हे जमलं ना की ही असली पेय चालणार नाहीत बरं का. हे एकदा जमू दे, हवाईला घेऊन जातो तुला, मग 24 तास. Cheers. सॉरी. इट्स ओके. म्हणजे मी ऍडव्हर्टायझिंग मध्ये असले तरी जाहिरातीतल्या घरांसारखी खरी माणसांची घरं नसतात, हे माहितीये मला. राहू दे असं मेसी. छान आहे की, मस्त आहे. मस्त नाही, अस्तव्यस्त आहे. नाही, सकाळी मी घाईघाईत बाहेर पडलो. ऍक्च्युली मी माणूसच नाहीये व्यवस्थित. पण प्रामाणिक आहेस की. बसू? या प्लीज. थँक्स. तुला मी इथे आलेले फार आवडलेलं दिसत नाहीये. अगं नाही, ऍक्च्युली तसं नाहीये. मला याची काहीच कल्पना नव्हती. आय वॉज नॉट प्रिपेअर्ड. असं अचानक अनोळखी व्यक्तीला भेटायचं थोडं ऑड वाटतंय. ओके, पण मला माहिती होतं. म्हणजे आपण भेटणार हे माहिती होतं, तू घरी येणार आहेस हे माहिती होतं. तू आला नाहीस ही गोष्ट वेगळी. एनिवे, सो आता बोलूया. यू आर अ गायनेकोलॉजिस्ट, राईट? राईट. आणि मध्ये बरीच वर्ष पुण्यात नव्हतास ना? हां, मी बँगलोरला. एनी सिरियस रिलेशनशिप? सॉरी, पण म्हणजे आपण असं जनरल बोलूच शकतो. कोणीतरी होती म्हणजे लाईक माइंडेड. नाही, मग कोणी अशी असती तर तू मला का भेटला असता? एनिवे, सो बाकी काय करतोस तू? आय मीन अदर देन युअर प्रोफेशन. हॉबीज? काही विशेष नाहीये. वाचतो, म्युझिक ऐकतो. फ्रेंड्स? नाही, फारसे नाही. ट्रॅव्हलिंग? हां, म्हणजे हो. मूवीज आवडतात? मला हे प्रश्न आवडत नाहीत. बेस्ट. मलाही. आदिराज, मला ना हे असं अरेंज्ड मॅरेज वगैरे नाही आवडत. अरेंज मॅरेज करणं म्हणजे एखाद्या अंधारात उडी मारल्यासारखं वाटतं मला. ऍब्सोल्युटली. तुलाही? ग्रेट. हो, म्हणजे आपल्याला दुसऱ्याचा स्वभाव माहिती नसतो, आवडीनिवडी माहिती नसतात. सगळं जुळवून घ्यायचं म्हणजे बोर वाटतं मला. मलाही. ग्रेट. म्हणजे मला चायनीज फूड आवडतं, पण तुला इटालियन आवडतं म्हणून मी इटालियन खाईन हे नाही मला जमू शकत. ऍब्सोल्युटली राईट. पण बाय द वे, मला चायनीज फूड आवडतं.
बाहेर गेलो की मी बरेचदा तेच खातो. अरे वा, मग बरीच मतं जुळतायत की आपली. ऍक्च्युली आणि सगळी महत्वाची जुळत आहेत. आवडतंय मला हे. आणि मी थोडा रिलॅक्स झालो. वहिनी, सानिकाची आई जाऊन आता 10 वर्ष झाली. म्हणजे तेव्हा सानिका कळती होती, मला काही तिला अगदी वाढवायला आणि भरवायला वगैरे लागलेलं नाही, पण त्यामुळे नाही म्हटलं तरी घराकडे जरा जास्तच लक्ष द्यायला लागलं. मग आता सगळ्यात तरबेज झाली असेल ना ती. हा, झाले म्हणायचं नाही काय आता. स्वयंपाक वगैरे येतो का? अरे हे काय विचारणं झालं का? जग कुठे चाललंय? हे असले प्रश्न विचारतात का? अरे असू दे रे, विचारू दे. नाही, खरं सांगायचं तर स्वयंपाकाची आवड वगैरे काही नाही. आणि घरामध्ये 24 तास कुक असतो ना, तोच करतोय सगळं. बरोबर आहे. आणि प्रदीप, आमच्या घरात सुद्धा कोणावरही कसलीही सक्ती नाही. ज्याला जे हवं ते त्यानं करावं. करेक्ट, तसंच असावं. आता ह्या दोघांनी लग्नाला होकार दिला की झालं. म्हणजे काय, माझी मुलगी माझ्या जवळपास राहील आणि तुमच्या आदिराजच्या फ्युचरचा आणि करिअरचा प्रश्नही मिटेल. नाही, पण एक छोटीशी गोष्ट अशी आहे की निदान एकमेकांना ते आवडायला हवेत ना. हा, आता सानिकामध्ये न आवडण्यासारखं काय? आपल्याला नाही म्हणत आहे मी. आधीला ती आणि तिला आधी आवडायला हवं ना. हा, नाही, तुम्ही म्हणताय त्यामध्ये पॉइंट आहे, पण ते होईल असं वाटलं म्हणून तर इकडे आलो ना आम्ही. हे बघ सुधीर, मी काय म्हणतो, आपण ना ताबडतोब एंगेजमेंट उरकून टाकू. यू आर ऍब्सोल्युटली राईट. अरे काही झालं तरी आदिराज एकुलता एक मुलगा आहे माझा, नाही का? अरे म्हणजे काय, माझी एकुलती एक मुलगी आहे. डेस्टिनेशन वेडिंग करू. येस. आता हे दोघं जण लग्नाची तारीख ठरूनच येतात की काय? तुझ्या तोंडात साखर पडो. सुधीर, फक्त एक आहे. काय रे, एकुलती एक मुलगी आहे माझी. लाडात वाढली, श्रीमंतीत वाढली. 4 दिवस सुट्टी असली ना तरी परदेशात जाणारी माणसं आम्ही. माझं फक्त एक म्हणणं आहे की तुझ्या मुलाने माझ्या मुलीला तिची लाईफस्टाईल कंटिन्यू करून द्यावी, तिला तोच कम्फर्ट द्यावा. हे बघ, पैसा भरपूर आहे रे आपल्याकडे आणि तो सगळा तिचाच आहे ना शेवटी. फक्त तुझ्या मुलाने माझ्या मुलीला तिच्या मनासारखं वागून द्यावं. नंतर काय, माझी सगळी प्रॅक्टिस, माझी 2 हॉस्पिटल, हे सगळं त्यांचंच आहे. आणि त्यांचंच म्हणजे कोणाचं? आदिराजचं. माझी मुलगी काही डॉक्टर नाहीये. मी तुला शब्द देतो प्रदीप, माझा आदिराज तुझ्या सानिकाला खूप सुखात ठेवेल. एक एक कप चहाचा राऊंड करूया. मी आधी आणि सानिकाला पण बोलावते. सानू, काय ग, थांबायचंय आत्ताच की निघायचंय? नाही की 2-4 वेळा भेटून नंतर डिसिजन घेत आहे? तसंही चालेल आम्हाला. काय मला आदिराज आवडलाय. हो, सानिका आणि मी लग्न करायला तयार आहोत. Really? Wonderful! Adiraj, I'm proud of you. Really. Good decision.
प्रदीप, आतापर्यंत आपण दोघं मित्र होतो. आता ह्यापुढे व्याही होणार, बिझनेस पार्टनर्स होणार. येस. कॉंग्रॅच्युलेशन. सानिका, अधिराज, आय एम सो हॅपी फॉर यू. माझी खात्री आहे तुम्ही दोघं एकमेकांना खूप सुखात ठेवाल आयुष्यभर. आणि हे बघ आदिराज, तू लवकरात लवकर माझ्या हॉस्पिटलमध्ये ये आणि सगळी मॅनेजमेंट वगैरे बघायला लाग. हा, आणि हो, हे एंगेजमेंट लग्न सगळं आपण दणक्यात करणार आहोत. म्हणजे काय साखरपुडा लगेच करायचा? हो, मग आता थांबायचं कशा करता? ऑफकोर्स. अरे या 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 लेट मी इंट्रोड्यूस डॉक्टर प्रदीप वैशंपायन द ग्रेट. त्यांची मुलगी सानिका. हाय. हा माझा नातू मल्हार आणि अमोल कर्णे. माझे मिस्टर, यांचे जावई. हॅलो सर, नाईस टू मीट यू. सेम या. आनंदाची बातमी आहे, आधीचं लग्न ठरतंय. काय? कोणाशी? एक मिनिट. पण आधी मला आणि सानिकाला 1-2 वेळा भेटायला आवडेल. अरे आता आयुष्यभर भेटणारच आहात की. हा, एक मिनिट काका. नाही, मलाही एंगेजमेंट वगैरेच्या आधी आदिराजला काही वेळा भेटायला आवडेल. हा, म्हणजे आम्हाला 1 महिना वेळ हवाय, त्यानंतर तुम्ही म्हणाल तसं करू आम्ही. तू आता जास्ती का ताणतोयस पण? इट्स ओके रे. ठीक आहे, तुमच्या मनासारखं होऊ दे. बेटा, आमची काही हरकत नाही. चला निघतो मी, उशीर झालाय. मला तयारी करायला हवी बाबा आत्ता बसून. काय आहे, तुझ्याकडे माणसं आहेत ना घरी, वहिनी आहेत, मधुरा आहे. माझ्याकडे कोण नाहीये, मला माणसं लावायला लागतील तयारीला. चल आता निघताय की इथेच? नाही, निघूया. बाय. बाय. चल बाय. ये लवकरात लवकर. बाय बाय. चल बाय बाय. या. आज खूप आनंदात आहे मी. मला काय ती मुलगी फारशी आवडली नाही. माझ्या मनामध्ये वेगळीच होती. कोण? असो, आधी लग्न करतोय ना, हेच खूप आहे माझ्यासाठी. आणि काय अधिराज, अजून 1 महिना कशाला हवाय तुम्हाला? कशाला उगाच ताणतोय? तुम्ही दोघांनी एकमेकांना पसंत केलं ना, करून टाका ना लग्न. अधिराज, संधी अशी समोर आली ना की ती अशी पटकन पकडायची असते. बाबा, भेटू द्या ना त्यांना. तेवढंच एकमेकांना समजून घेतील, तेवढंच प्रेम वाढेल. बेटा, प्रेम वाढू दे, पण हे लग्न आता ठरलं. गुरुजींना विचारूया ना, पत्रिका वगैरे म्हणजे जमायला हवी. कशाला? हे बघा, तुम्ही या फंदात पडू नका. ठीक आहे, पण त्यांना म्हणावं की 1 महिन्यानंतरचा अगदी लगेचचा मुहूर्त हवाय. हा, आणि एक महत्वाची गोष्ट, आता पहिली प्रायोरिटी म्हणजे आदिराजचा साखरपुडा आणि त्यानंतर लगेच त्याचं लग्न. ह्याच्यामध्ये मल्हारच्या लग्नाचं डायव्हर्जन आणायचं नाही, मी सांगून ठेवतो सगळ्यांना. इज दॅट क्लिअर?